अपडेट न्यूज। चाळीसगाव शहरातील वॉर्ड क्रमांक 12च्या हद्दीतील असलेली महिलांसाठी शौचालय शहरात सन 2021 ला आलेल्या महापुरापासून धुतलेले नाही। या शौचालयाच्या मागे मोठमोठी झाडे व उंदीरे, साप आहेत आणि कोणत्या प्रकारची विद्युत स्ट्रीट लाईट सुद्धा या ठिकाणी नाही। अनेक वेळा नगरपालिका प्रशासनास व चाळीसगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींना या समस्येबद्दल निवेदन दिले व मोर्चा काढण्यात आला। नगरपालिका प्रशासक, अधिकारी, कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। रहा अपडेट न्यूज माध्यमातून नगरपालिका प्रशासन यांना नम्र विनंती आहे की महिलांची ही मोठी समस्या मार्गी लावावी व त्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे। चामुंडा माता मंदिरासमोरील दालवाले खळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही। या ठिकाणी लावलेले पेवर ब्लॉक व गटारी चांगल्या प्रकारे बांधलेले नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे आणि महिलांसाठी असलेली शौचालय ही वरील भागातून खुली आहे। महिलांच्या शौचालयास सुरक्षित करावे अशी मागणी महिलांनी केली आहे। वार्डातील महिलांची समस्या ऐकण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख सलीम थेट वार्डात धावले व समस्या जाणून घेत चाळीसगाव नगरपालिका प्रशासनास विनंती या माध्यमातून करत आहे की त्यांनी या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी 2-3 दिवसाच्या अंतराने पाण्याचे टँकर किंवा अग्निशमन दलाची गाडी पाठवावी, जेणेकरून त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होणार नाही याची काळजी घ्यावी। नगर परिषद प्रशासन विभागाकडून अनेक वेळा तोंडी बोलण्यात येते की त्या ठिकाणी नवीन शौचालय होणार आहे। गेल्या 30 वर्षात अजूनही झालेले नाही। नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर त्या ठिकाणी स्वच्छता करावी अशी माहिती मोहसिन शेख सलीम यांनी रहा अपडेट न्यूजला दिली आहे। यावेळी महिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकूया। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। या संडासीच्या समस्येसाठी 2 वेळा ऑफिसमध्ये पण जाऊन आलो, ज्या बाजून देता लक्ष द्यायला येत नाही। आमच्या घरात लहान पोरी आहे, जवान पोरी, आम्ही रात्री कुठं जायचं, आम्हाला संडास दुसरीकडे बांधून द्या, नाही तर या स्वच्छ करून साफ करून आमची काहीतरी सोय लावा तुम्ही। संडासची एवढी घाण आहे, तिथं सब चाळा येत आहे, माझी म्हातारी सासू आहे, ताट्यामध्ये आळ्या पडतात माहिती का, अक्षरशः त्या आंधळ्या जोंधळ्या आहे माहिती का घरामध्ये। कोणती घाण मोडून सांगा बरं तुम्ही, माझी नवतरण्या मुली आहे, जागा ठरवता जायला माहिती का तिथं। आता तुम्ही काय समस्या आमची सॉल्व्ह करा, ती मतदान तुमच्या सुद्धा पायापडा मतदान घ्यावे आमच्याकडे तुम्ही बोला काय सांगला तुम्ही। असे संडासामध्ये आळा येत्या, उळा येत्या, मला चालायला जागा नाही आमच्या गलीमध्ये, इतकी घाण आहे। तुम्ही आमच्याकडे पाहून जा तुम्ही नुसतं, हो इतकी घाण आहे आमच्या गल्लीमध्ये मागे असं संडास पाहू वाटते नाही, बसू वाटत नाही। हां माझ्या 3 नाती एवढ्या तिला बाप नाही। मीना राजेंद्र सोनार बोलते। आमच्या गल्लीमध्ये एवढी घाण, आळ्या वगैरे सगळ्या आमच्या घरामध्ये येतात, आम्हाला चालायला रस्ते नाही, पाणी आलं तर आमचे खूप हाल होऊन जातात। इकडं या गल्लीतनं जायचं का त्या गल्लीतनं जायचं, आम्ही काय करायचं बा आता। हां मागे घाण आहे, इथं पण घाण आहे, सगळं म्हणजे इथपर्यंत आमच्या छातीपर्यंत पाणी येऊन जातो, काय करायचं आम्ही आता। आता हे तुम्हीच नियोजन काहीतरी करा, आम्हाला सगळं व्यवस्थित करून द्या। आमची काहीच मागणी नाही, आमची फक्त एवढीच मागणी। आम्ही किती वेळ गेलो दादांकडे, दादांनी पण आम्हाला चहा वगैरे पाजून सनी आम्हाला पाठवून दिलं घरी। आमच्या घरात लहान नातू आहेत, त्या घरात आळ्या येत्या, संडासांची आमची समस्या हे आम्हाला हे सांगायचंय। हा काय करायचं आम्ही, लहान लेकरं घेऊन कुठं जायचं का, दवाखान्याचा खर्च कोणी भरणार आहे का आमचावाला। हा हे काहीतरी तुम्ही पहा। आम्ही काही चाळीसगावच्या बाहेर राहत नाही, आम्ही चाळीसगावच्या गल्लीमध्येच राहतो। इथं पुलाजवळ गडरींचा बी समस्या आहे, आमची घरात आळ्या येत्या, संडासांचं बी आहे, संडासातल्या बी सर्व आळ्या घरात येतात, लहान लेकरं। भिकूबाई अशोक गरुडकर बोलतीये मी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.